नाही, ह्याच्याबद्दल आता ते वरिष्ठ आहेत, आमचे नेते आहेत, काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील. परंतु इतकंच मी म्हणू इच्छितो की आमचे राष्ट्रीय नेते आहेत अजितदादा पवार, ते वेळेवर काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील. मोठ्या प्रमाणात ऑडिट होते आहे मंत्र्यांची, कुठंतरी त्यांची कामगिरी जी आहे ती खालावलेली आहे. या सगळ्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, फेरबदल होईल. नाही, ह्याच्याबद्दल आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घ्यायचा ते घेतील. कारण की त्यांनी टाईम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे. 100 दिवसाचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर पुढचा 100 दिवसाचा कार्यक्रम, अशा प्रकारचं ऑडिट घेणे हे गरजेचं आहे. कारण की परफॉर्मन्ससुद्धा आपला सरकार चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं आहे, तर परफॉर्मन्ससुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. नाही, तर हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे. आता त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही. परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर सरकारसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतं. कुठेतरी अशा वक्तव्यामुळे प्रतिमा मलिन होते आहे. नाही, असं काय परफॉर्मन्स काय सगळ्या मंत्र्यांचं चांगलंच आहे. पण अशा वक्तव्यामुळे कुठेतरी सरकारची प्रतिमा मलिन होते आहे, विरोधक टीका करत आहेत. नाही, विरोधकांना त्यांना थोडाफार काहीतरी टीका करण्याकरता पाहिजे असते, परंतु ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे होत असते, परंतु सरकार व्यवस्थित चाललं आहे. वातावरण निर्मिती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी झाली. राष्ट्रवादी कशा प्रकारची तयार आहे या निवडणुकीसाठी? आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. आता आमच्या या चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी स्वतः लक्ष घालतो आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स देणार आहे.